हो हो. जर आपण अनिकेत कितवा श्लोक चाललाय? ओवी कितवी? मी नव्हती पहिला दोन श्लोक, याला. 15वा अध्याय, पहिला श्लोक आणि अच्छा, ओवी क्रमांक सुद्धा सांगतो. किती? एक मिनिट. आपल्या वेळी हा, 15वा पुरुषोत्तम योग. ओवी कितवी चालली आहे? एकच मिनिट. 88. अच्छा अच्छा, बर, ओके, चालेल. चला सुरुवात करूयात ओंकाराने. हो हो. ओ ओ ओ ओ बर, चला. तर आपण आता सुरुवात करतो आहोत ओवी क्रमांक 88 पासून 100 पर्यंत. कोण म्हणेल? ओके. म्हणते काही? हो हो, म्हणते. हे का घन अज्ञान सुषुप्तीपासनं? वस्तुसी आपला जो अबोधू. हा, वस्तुसी आपुला जो अबोधू, तो ऊर्ध्वी आठुळे जे कंदू, वेदांती हाच प्रसिद्धू बीज भावो. घन अज्ञान सुषुप्ती, तो बीजांकुर भावो म्हणती. एर स्वप्न घन जागृती, हा फळ भावो तियेचा. ऐसी यया वेदांती, निरूपण भाषा प्रतीती. परी ते असो प्रस्तुती अज्ञानमुळ, ते ऊर्ध्व निर्मळ अधोर्ध्व सुचितीमुळे बळीया बांधुनी आळे माया योगाचे. मग आधिली सदेहांतरे उठती जी अपारे, ते चौपासी घेऊन आगारे खोलावती. ऐसे भवद्रुमाचे मुळ, हे ऊर्ध्वी करी बळ. मग आणियांचे बेंचळ अधिदावी, ते चिदवृत्ती पहिले महत्त्व उमलले. ते पान वाल्हे दुल्ले एके निही. मग सत्वर रजतमात्मको, विविध अहंकारू जो एको, तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे. तो बुद्धीचे घेऊन आगरी, वेदाची वृद्धी करी. तेथे मनाचे ढाळ धरी साजेपणे. ऐसा मुळाची या गाढिका, विकल्परस कोवळिका. चित्त चतुष्ट डहाळिका, कौंभे जेतो. मग आकाश वायू द्योतक, आप पृथ्वी हे 5 पोक. महाभूतांचे सरोख सरळ होती. तैसी श्रोत्रादी तन्मात्रे, तिये अंगवसा गर्भपत्रे. लुळलुळीते विचित्रे ओवळती गा, तेच शब्दांकुर वरी पडी. श्रोता वाढी देभडी, होता करीत कांडी आकांक्षेची. उत्तम. तर आता आधी आपल्याला कॉन्टेक्स्ट समजणं आवश्यक आहे की याचा संदर्भ काय आहे, कशाबद्दल गोष्टी आहे, काय चर्चा चालली आहे सध्या क्लासमध्ये सध्या चर्चा सुरू आहे की भगवंतांनी 15व्या श्लोकाच्या सुरुवातीला, 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला जो पहिला श्लोक स्वतःहून म्हटला आहे, की जिथे अर्जुनाने काहीही प्रश्न विचारलेला नाही, स्वतःहून भगवंत सांगतायत की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद स वेदवित. की ज्याचं मूळ वरती आहे, ज्याच्या फांद्याखाली आहेत, जो अश्वत्थ किंवा विनाशी आहे आणि त्याला अव्यय असे सामान्य लोक म्हणतात, आणि वेद ज्याची पानं आहेत, असा जो प्रपंचरूपी वृक्ष, या वृक्षाचं अज्ञान हेच मूळ आहे. म्हणून हा कसा आहे? क्षणभंगूर आहे. आता हे अज्ञानरूपी वृक्ष क्षणभंगूर का आहे? की हे जे जग आहे हे नेहमीच चेंज होत राहतं. आपले नख रोज वाढत राहतात, केस वाढत राहतात, आयुष्य वाढत राहतं. पूर्ण आपल्या आजूबाजूला कॉन्स्टंट काहीही शिल्लक नाही. एखादा तुम्हाला दगड जरी दिसला असेल, भले तो दगड काल आणि आज
तसाच्या तसाच आहे, पण ऍट अ मॉलिक्युलर लेवल त्या दगडामध्ये पण चेंजेस होतातच आहे. म्हणूनच काय की हा जो पूर्ण संसार रूपी वृक्ष आहे हा नेहमी बदलत राहतो. आणि कोण आहे जे बदलत राहत नाहीत, तर भगवंत, ज्यांनी हे सगळं काही बनवलंय त्यांच्यामध्ये काहीही बदल होत नाही, ते जसे होते तसेच आहेत. तर याच्याबद्दल सांगताना आता आपण बघतो आहोत जे सगळे 88 क्रमांकाची ओवी, त्याच्या आपण 2 ओव्या मागे जाऊयात थोडासा कॉन्टेक्स्ट साठी. एक एक मिनिट, कोणतरी आलाय. तर 2 ओव्या मागे जाऊयात, तसं आपण म्हटलं होतं तसं. स्वप्नीत या पुढे तरुणांगी, निदेली चेवऊनी वेगी, आलिंगिले विण आलिंगी सकामू करी, तैसी स्वरूपी झाली माया, आणि स्वरूप नेणे धनंजया, तेची रुखा यया मूळ पहिले. की कोण आहे, तर स्वप्नामध्ये तरुण स्त्री पतीजवळ शयन करून त्याला स्वप्नातच झपाट्याने जागा करते व आलिंगन न देताच आलिंगन देऊन त्याला सकाम करते. म्हणजेच काय की त्यांनी उदाहरण दिलंय की एखादा व्यक्ती की त्याला स्वप्नामध्ये त्याची बायको दिसली आणि ती तिथे नसताना सुद्धा त्यांनी त्याला सकाम केलं. तैसी स्वरूपी झाली माया, आणि स्वरूप नेणे धनंजया, तेची रुखा यया मूळ पहिले. की अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ही माया असून ती ब्रह्मालाच आच्छादन करते व तीच या संसार वृक्षाचे पहिले मूळ आहे. तर माऊलींनी मूळ एक्सप्लेन करायला सुरुवात केली आहे. आता मला असं वाटतं की मागच्या सेशनचं आपल्याला खूप 15 दिवस झालेले आहेत, म्हणून पटकन मराठी जे त्याचा अर्थ आहे तो मी अर्थ वाचतो, म्हणजे आपल्याला पूर्ण लिंक लागेल. ज्या वस्तूच्या ठिकाणी उपाधीच्या आगंतुक संबंधामुळे नाम रूप आदी व्यवहार घडतो, ज्ञाता ज्ञेय हा भाव विरहित जे केवळ ज्ञान मात्र आहे, व जे गाडी व गगन म्हणजे आकाशाहूनही सूक्ष्म असून केवळ सुख घन आहे. आपण या शब्दाबद्दल बोललो होतो की सुख घन, की त्यातला शेवट छोट्यातल्या छोटा पार्ट सुद्धा मॅसिव्हली हॅपी आहे. त्याच्यामध्ये सगळे प्रकारचे सुख आहे. हॅपी पण हा शब्द खूप छोटा आहे इंग्लिश मधला, नॉट अ परफेक्ट वर्ड. जे कोणापासून उत्पन्न झालेले नाही व जे कोणाचे कारणही नाही, तसेच ज्याच्या अपेक्षेने दुसरं असं काहीही नाही, म्हणून त्याला एक पणही नाही, असे जे स्वसंवेद्य स्वयंप्रकाश आहे. आणि इथे आपण एक शब्द बघितला होता, स्वसंवेद्य. कुठे होता तो शब्द? 78 क्रमांकाची ओवी. जे कार्य ना कारण, जया दुजे ना एकपण, आपण पयाजे जाण आपणची. आपण मग ज्ञानेश्वरीची सगळ्यात पहिली ओवी बघितली होती, आठवतं का सगळ्यांना? आपण तेव्हा म्हटलं होतं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. की तुम्हाला कोण जाणू शकतं? तुम्ही स्वतःच जाणू शकता. तुम्हाला स्वतःचं एक्झिस्टन्स प्रूव्ह करण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज नाही. म्हणून असे ते कोण, तर स्वसंवेद्य. आपण हे सुद्धा बघितलं होतं. अशी जी सद्रूप वस्तू ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे, तिथे या वृक्षाचे मूळ घेणे असे ते आहे. वांझेच्या संततीचे वर्णन करण्याप्रमाणे माया अशी नसतीच प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजेच काय की ती खरोखर मध्ये नाही, पण तिच्याबद्दल इतक्या बोललं गेलेलं आहे की असं वाटतं की ती कोणी खरोखर व्यक्ती आहे. ती माया सत ही नाही, असत ही नाही. ती विचारांपुढे मुळीच टिकत नाही व अशी असूनही तिला अनादी म्हणतात. फक्त म्हणतातच. 81 क्रमांकाची ओवी. ती हम्म. अनेक तत्वांची किंवा पंचमहाभूतांची खाण असून जगद रूप अभ्राला जी आकाशाप्रमाणे आहे, तशीच जी सर्व साकार वस्त्र रूप पदार्थाची घडी आहे.
सुंदर उदाहरण आहे. कसं आहे ते, घडी आहे ती माया म्हणजे घडी. थोडीशी एक घडी उघडली की मोठी झाली, अजून एक उघडली की अजून मोठी झाली. अशा तुम्ही घड्या उघडत उघडत गेलं की पूर्ण जग बनतं. आपण त्याला मोडत गेलं तर कुठे येतं? माया. म्हणून ती जगाची घडी तिथनं मोडते. जी भववृक्षाचे बीज आहे, जी चित्राचा पट आहे. प्रपंचरूप चित्राचा पट. आता वो किती सुंदर लिहिलेला आहे बघा. चित्राचा पट. मला वाटतं ही ओवी आपण घेतल्याचं मला आठवत नाहीये. जसं 81 क्रमांकाची ओवी जी आहे तिथनं आपण सुरुवात करूयात. तैसी संत. मला असं वाटतं आपण 78 वरच थांबलो होतो. हा, एक्झॅक्टली 78 वरच थांबलो होतो आपण. कारण हे पुढच्या वेळी मला आठवत नाही आपण बघितलेलं. मला ते आठवतंय की आपण जय जय स्वसंवेद्यापर्यंत नक्कीच बघितलं होतं आपण. 79 पर्यंत एक्सप्लेन झालं होतं हा, आणि हा. 87 पर्यंत वाचलं होतं. बरोबर. तर चला, उत्तम. आपण पेस पकडलेला आहे परत. मग मग तरी माया ऐसी ख्याती नसतीच ये आथी, का वांझेची संतती वानणे जैसी. वांझेची संतती जशी नुसती फॉर रिअल नसून फक्त फिक्टिशियस असते, तशी ही माया आहे. तैसी संत ना असंत होय. संत म्हणजे सत किंवा सत्य, असंत म्हणजे असत. ती ना संत आहे ना ती असंत आहे. जे विचाराचे नाम नस आहे, ऐसे या परीची आहे परीची. अनादी म्हणती. अंडरलाईन करायचं आहे म्हणती, याला फक्त म्हणतात तिला अनादी. जे नाना तत्वांची मांदूस. मांदूस म्हणजे काय? पेटी. जे जगद जगद अभ्राचे आकाश, जे आकार जाताचे दुस घडी केले. जे भवद रूम बीजिका. भव रूपी असलेला हा जो पूर्ण वृक्ष आहे त्याचं बीज. जे प्रपंच चित्रभूमिका. काय सुंदर लिहिलंय. हा पण तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. प्रपंच चित्रभूमिका. म्हणजे तुम्हाला जर कोणाची मराठीची परीक्षा घ्यायची असेल, तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारू शकता की आपल्याला जे मूव्हीमध्ये दिसतं की तो पडदा आहे आणि तिथे प्रोजेक्ट वरनं मूव्ही दिसतो आहे, याला काय म्हणतात शुद्ध मराठीमध्ये? तर तो शब्द आपल्याला आज ज्ञानेश्वरीमध्ये मिळाला. त्याचं नाव आहे चित्रभूमिका. आणि प्रपंचरूपी प्रपंचचित. नाही, प्रपंचरूपी मूव्ही सुरू आहे म्हणून प्रपंच चित्रभूमिका. पण तुम्ही तसं म्हणाल तर माऊलींच्या काळामध्ये काही मूव्ही थिएटर्स नव्हते, परंतु चित्रभूमिका तरीही तिथे होती. की एखादा पडदा आणि त्याच्यावरती प्रकाश आणि त्याच्यावरती झालेले सगळे ते शॅडोजचे खेळ. मे बी त्यांचं म्हणणं तेच आहे, आपल्याला कनेक्शन लागतं ते मूव्ही थिएटर्सचं. म्हणून प्रपंच चित्रभूमिका. विपरीत ज्ञान दीपिका सांचलीजे. विपरीत ज्ञान दीपिका. विपरीत ज्ञान म्हणजे काय? अज्ञान. आणि दीपिका म्हणजे एखाद्या दिव्यापासून जसा सारखा प्रकाश येत असतो, तसा या मायेपासून सारखं अज्ञान निघत असतं बाहेर. म्हणून विपरीत ज्ञान दीपिका सांचलीजे. ते माया वस्तूच्या ठाई. माया वस्तूच्या ठाई असे जैसेने नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय. ती माया ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी आहे, पण कशी आहे म्हणून म्हणाल तर नसल्यासारखीच आहे. म्हणून तिचे जे दिसणे ते तिचे नसून तो वस्तू प्रकाशच असतो. वस्तू प्रकाशच असतो याचा अर्थ काय? की तो तिथे प्रकाशच पडतोय, फक्त त्याचा आकार बदलला असल्यामुळे असं वाटतं की ती माया आहे, कोणीतरी वेगळी, पण ते आहे मात्र प्रकाशच. ते जेव्हा आपणया आली निद, करी आपण पे जेवी मुग्ध, का काजळी आणि मंद प्रभादीपी. की जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्यालाच ज्ञानशून्य करते, किंवा दिव्याच्या आश्रयावर असणारी काजळी ही दिव्यालाच मंद करते. म्हणजे एखाद्याच्या भरोश्यावर जी वस्तू आहे ती त्यालाच इम्पॅक्ट करते आहे. म्हणजेच ब्रह्माच्या आश्रयावर आहे कोण? माया. याचं उदाहरण काय? की जर ब्रह्माच नाही किंवा ब्रह्मतत्वच नाही, मग क्रिएशनच नाही ना. मग काही नथिंग इज क्रिएटेड.
इन्क्लुडिंग माया. मग मायेचं असणं कोणाच्या भरोशावर आहे? ब्रह्माच्या भरोशावर आहे. पण आता माया असल्यामुळे कोण दिसत नाही? ब्रह्म दिसत नाही. म्हणजे समजा माझ्या समोर एक छोटासा बाळ किंवा एखादा मुलगा उभा आहे आणि त्याच्या समोर मी छत्री उघडली. आता छत्रीचं उघडणं हे माझ्यावर डिपेंडंट आहे. जर मी नाही तर छत्री पण नाही. पण ती छत्री उघडल्यामुळे बाळाला काय दिसतं? फक्त छत्रीच दिसते. त्याच्या मागे उभा असलेला मी दिसत नाही. तसंच ही माया ब्रह्माच्या भरोशावर आहे, पण मायेमुळे आपल्यापासून ब्रह्म लपून राहतं. कळलं का सगळ्यांना? थोडं टेक्निकल, थोडस जरा टफ आहे. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चेववोनी वेगी आलिंगिने विण आलिंगी सकामू करी. की आलिंगन न देता सुद्धा आलिंगन दिल्याप्रमाणे ती स्वप्नातली बायको त्या तरुणाला सकाम करते. तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेणे धनंजया तेची रूख यया मूळ पहिले. या सगळ्या ज्या पूर्ण हे वृक्ष आहे याचं मूळ काय आहे? माया. म्हणून हा पण एक शब्द तुम्ही अंडरलाईन करून ठेवा की सगळ्यात पहिलं मूळ माया. तिथनं हे सगळं काही सुरू झालेलं आहे. आपण पण हे आधीच्या काही अध्यायांमध्ये बघितलं होतं की आधी भगवंत एकटेच होते. मग त्यांनी काय केला? महासंकल्प केला. महासंकल्प केला की आता आपल्याला जग बनवायचं आहे. मग जग बनवायचं आहे, मग त्यांनी बनवलं मायाला. मायेने बनवले 3 गुण, पंचतत्व, मग मन, आणि या सगळ्यांचं मिश्रण करून मग त्याच्यावर टाकले त्यांनी सत्व, रज आणि तम. या सगळ्या गोष्टींना त्यांनी जेव्हा टाकलं मिक्सरमध्ये, तेव्हा गुर्र करून जे निघालं ते सगळं काही झालं जग. म्हणून त्या सगळ्या मिक्सरच्या आधी कोण उभी आहे? माया. तिच्या मागे कोण उभे आहेत? भगवंत. हा सगळा इथे आपल्याला खेळ सुरू आहे. अशा रीतीने आपण पोहोचलेलो आहोत ओवी क्रमांक 88 वरती. वस्तुसी आपुला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठुळई जे कंदू वेदांती हा जी प्रसिद्धू बीज भावो. आता आपल्याला इथे भगवंत माऊली ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथाचा अभ्यास करत असताना वेदांत नावाच्या ग्रंथाचं कनेक्शन देत आहेत. सगळ्या संतांच्या वाङ्मयामध्ये तुम्हाला हा पॅटर्न दिसेल की खूप ठिकाणी कॉमन गोष्टी आपल्याला दिसतात. एकाच गोष्टीबद्दल, एखाद्या स्टोरीबद्दल रेफरन्सेस असतात वेगवेगळ्या ठिकाणी. इथे माऊलींनी काय म्हटलंय? सगळ्यांनी ही ओवी आपापली परत वाचा. 88 क्रमांकाची. वस्तुसी आपुला जो अबोधू. आता इथे वस्तू म्हणजे समजा मी अनिकेत, तो ऊर्ध्वी आठुळैजे कंदू. आठुळैजे ऊर्ध्वी, आठुळैजे ऊर्ध्वी म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी, आठुळैजे म्हणजे बळकट होतो. वेदांती हा जी प्रसिद्धू बीज भावो. म्हणजे याला बीज भाव असं म्हणतात वेदांतामध्ये. काय आहे तो? वस्तूला स्वस्वरूपाविषयीचे जे अज्ञान, तोच ऊर्ध्वाच्या ठिकाणचा मूळ कंद, व यालाच वेदांत शास्त्रामध्ये बीज भाव म्हणून प्रसिद्ध आहे असं म्हणतात. इथे त्यांनी 2 उदाहरणं जॉईन करून दिली आहेत म्हणून थोडस वेगळं वाटतंय. स्वतःला स्वस्वरूपीचे अज्ञान. इथे आपल्याला आपल्या त्या आधीच्या उदाहरणाकडे परत जावं लागेल की एकदा एक अतिशय उत्कृष्ट नट होता. त्यांनी कितीतरी वर्ष राजाचा त्यांनी रोल केला आणि एका दिवशी तो त्याच्या राजाच्या रोलमध्ये इतका पक्का घुसला त्याला त्याच्यातनं बाहेरच येता येईना. मग तो घरी गेला तरी पण सगळ्यांना असं फॅमिलीसारखं वागवत नाही. ती त्यांची प्रजा झाली आता. मग आता राजा साहेबांसाठी चहा आणा, राजा साहेबांना आता कपडे हवेत, मी असे नॉर्मल कपडे घालत नाही. मग ह्या नटाचं स्वतःचं अस्तित्व तो विसरला. मग त्याला भेटायला एक डायरेक्टर आले. डायरेक्टरांनी म्हटलं मी तुमच्यासाठी एक नवीन मूवी आणलाय आणि हा घ्या 3 लाख रुपयांचा चेक. मग या व्यक्तीने काय केलं माहितीये का? या व्यक्तीने तो चेक घेतला आणि म्हणाला मी राजा आहे, राजा कधी चेक घेत नाही. तो चेक फाडून फेकून दिला. मग हे बघितल्यावरती त्या डायरेक्टरला कळलं की याचं सटकलंय. आता याला आपल्या बोल भाषेमध्ये म्हणतात सटकलंय. वेदांतामध्ये काय म्हणतात? स्वस्वरूपाचा अभाव. आपल्यालाच माहिती नाही की आपण कोण आहे. आणि आता इथे याचं ज्ञानेश्वरीशी काय संबंध? की स्वस्वरूप म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी.
की मीच ब्रह्म आहे. परंतु जसं छत्री मगाशी मी उघडली की मी अदृश्य झालो, तसंच भगवंतांनी माया बनवली की आपल्याला अहम ब्रह्मास्मीचा पडतो विसर. मग आपल्याला वाटतं की मी तर आहे अनिकेत, त्याचे रंग नेहमी बदलत राहतात. अरे बापरे, माझ्या या झूमच्या बगच्या मागे इतका मोठा अर्थ लपलेला आहे, हे मला आत्ताच उमगलं की अनिकेत सारखा रंग बदलतो बरं का सेशन मध्ये. तुम्हाला पण दिसतं का की मला दिसतं फक्त मला माहिती नाही? होतो कलर चेंज मध्ये मध्ये. होतो ना मध्ये होतो मध्ये. होतो रेड पिंकचे वेगवेगळे कशामुळे होतं काय म्हणजे काहीतरी बग आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे झूम मध्ये. कारण माझ्याकडचं लाईट तर काही बदलत हो. ब्लॅकआउट दिसतंय मागे. नाही, मागचं नाही, माझाच रंग बदलतो. ते हो, आता परत बदलला आताही अजून. बदलतोय. हो. तेच तेच. हा, पण हेच स्वस्वरूपाचा अभाव की मी आहे वेगळ्या रंगाचा, दिसतो वेगळ्या रंगाचा, मध्ये कोण आलं? झूम. म्हणून तो झाला स्वस्वरूपाचा अभाव. जर माझं चित्र मला असंच दिसायला लागलं, काही दिवसांनी मला माझी पटवून घेईन मी स्वतःला की मी असंच दिसतो म्हणून, पर्पल रंगाचा, थॅनोस सारखा. बरं, तर 88 क्रमांकाच्या ओवीतला पहिला पार्ट सगळ्यांना कळलं? वस्तुसी आपुला जो अबोधू, हे कळलं? हो. आता पुढचा पार्ट, तो ऊर्ध्वी आठुळेचे कंदू. आता कंदूची सुरुवात होते, कुठलंही झाड उगवण्याच्या आधी त्याचं जे बी आहे त्या बीला कंद उगवले पाहिजे, बरोबर? जोपर्यंत त्याला कंद येत नाही तोपर्यंत काही ते झाड वाढत नाही. ते नेहमी खाली उगवतात, आपल्याला ते दिसत नाही. आजकाल इंस्टाग्राम वरती इतके व्हिडिओ येतात की त्यांनी असं दाखवलं की तुम्ही केळ्याचं साल घ्या, त्यातनं केळं काढून टाका, त्यामध्ये थोडेसे बिया टाका, पाणी टाकत राहा, मग त्यातनं ते कंद बाहेर येतील. ते आले की मग त्यांना तुम्ही उलट करून जमिनीमध्ये टाका, त्यातनं पटकन झाड बाहेर येतात. म्हणून कंद, हा कंद खाली न जाता वर जातोय म्हणून तो ऊर्ध्व कंद. तो ऊर्ध्वी आठुळैजे कंदू. आठुळैजे म्हणजे तो तगडा होतो, त्याला स्ट्रेंथ मिळते. या मायेमुळे वर जाणाऱ्या कंदाला स्ट्रेंथ मिळाली आहे. आणि वेदांती याला प्रसिद्धपणे काय म्हणतात? बीज भाव म्हणतात. म्हणजेच हा जो ऊर्ध्व शाखा आहे, ही जी संकल्पना आहे ती फक्त भगवद्गीतेतली नाही, याला वेदांतामध्ये सुद्धा जागा आहे. याला बीज भाव असं म्हटलेलं आहे. हा झाला 88 क्रमांकाच्या ओळीचा अर्थ. घन अज्ञान सुषुप्ती तो बीज अंकुर भावो म्हणती. येर स्वप्न हन जागृती हा फळ भावो तियेचा. ऐसी यया वेदांती, बघा परत वेदांत आला. ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व अध ऊर्ध्व सुचिती मुळे बळीया बांधोनी आळे माया योगाचे. आता आपण या 3 ओव्यांना थोडस अनलॉक करूया. निबिड अज्ञान रूप जी सुषुप्ती, तो म्हणजे काय? बीजांकुर भाव. दुसऱ्या ज्या स्वप्न व जागृती अवस्था आहेत त्यांना तिचा फळभाव असे नाव आहे. सो इथे सुषुप्ती ही पण एक स्थिती आहे. त्या सुषुप्तीमध्ये आपण जेव्हा डीप स्लीप मध्ये असतो त्याला म्हणतात सुषुप्ती. मायेचे बळकट आळे बांधून ऊर्ध्व जी आत्मवस्तू त्याच्या ठिकाणी ते अज्ञानमुळे बळकट करतात. मग खालच्या बाजूला अपार देहांतरे उत्पन्न होऊन ती चौफेर आधार घेऊन खोल जातात. हे जे भववृक्षाचे मूळ ते ऊर्ध्व जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी बळावते. मग अंकुराचे झुपकेच्या झुपके खालच्या बाजूला दिसू लागतात. मग चिदवृत्ती म्हणजे जी माया, त्या मायेपासून हे पहिले कोवळे पान फुटते. निरंतर सत्व रज तम हा जो अहंकार ते त्रिदल खाली फुटते. हे त्रिदल म्हणजे काय झालं? त्याच्या 3 पानं. दल म्हणजे पान, त्रिदल म्हणजे 3 पानं. म्हणून सत्व रज आणि तम हे त्याचे 3 पानं. मग त्याच्या पुढे फांद्या. त्यालाच बुद्धिरूपी दुसरी, बघा
आता सत्व, रज आणि तम हे काय झाले? गुण झाले. ठीक आहे. सत्व, माझ्याकडे आज खूप सत्व गुण आहे, मला चांगलं चांगलं करायची इच्छा होतीये. कसं करायचं चांगलं काहीतरी? मग मी बोलवणार बुद्धीला, की बुद्धिबाई मला सांग जरा काय काय करता येईल मला. मग बुद्धी मला हे म्हणणार नाही की कलकत्त्यामध्ये जाऊन तू पाना वाट म्हणून. बुद्धी म्हणली तुमच्या आजूबाजूला काय फिजिबल आहे ते सांगेल आपल्याला बुद्धी. म्हणून त्यालाच किंवा या 3 गुणांना बुद्धिरूपी दुसरी डहाळी फुटून भेदबुद्धी होते. भेदबुद्धी म्हणजेच काय होतं, की आता आपण चांगलं करतोय, आता आपण वाईट करतोय, आता मला वाईट वाटतंय, ही झाली भेदबुद्धी. त्या योगाने मनरूप डहाळीला जीवन मिळून ती टवटवीत होते. मग आधी 3 गुण आले, त्याच्यातनं निघाली बुद्धी, आणि त्या बुद्धीमुळे जे काही संस्कार घडतात ते घडतात मनावरती. म्हणजे समजा मला रजोगुणी भाव निर्माण झाला, की आज माझ्यामध्ये खूप एनर्जी आहे, आज जिमला जायचंय. मग ती बुद्धी मला घेऊन गेली जिमला. मग मी ते 2 तास वर्कआउट केलं, अगदी बॉडी तुटेपर्यंत वर्कआउट केलं. आल्यावरती लय भारी वाटलं एकदम. मग आता मनावरती याचं काय झालं? एक संस्कार तयार झाला, की ज्या ज्या वेळी आपल्याला खूप एनर्जी असेल, आपण आधी काय केलं होतं? मग बुद्धी सांगते की तुम्ही तेव्हा जिमला गेला होतात. ओके, जिमला जाऊयात मग आपण आता. म्हणून आपल्याकडे जे जे आपल्याला एक्सपिरियन्सेस येतात आणि त्या अनुभवांमधनं आपण जे जे काही फील करतो त्याच्यावरनं आपले संस्कार तयार होतात. म्हणूनच ते म्हणतात की तुम्ही ज्या गोष्टी कंटिन्युअसली करता त्याच डिसाईड करता की तुम्ही तुमचं पुढे काय होणार आहे. ऐसे भवद रूमाचे मूळ हे ऊर्ध्वी करे बळ, मग आणियांचे बेचळ अधिदावी. तेथ चिदवृद्धी पहिले महत्तत्व उमलले, ते पान वाल्हे दुल्हे एक निघे. खूप छान छान शब्द आहे बरं का या ओव्यांमध्ये. मग सत्व रज तमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू, तो तिवणा अधोमुख डिरू फुटे. डिरू म्हणजे अंकुर. तो बुद्धीची घेऊनी आगारी, आगारी म्हणजे डहाळी, भेदाची वृद्धी करी, तेथ मनाचे डाळ धरी साजेपणे. मग ही बुद्धी कोणाचा हात धरते? मनाचा. ऐसा मुळाची या गाढिका, विकल्प रस कोवळिका, चित्त चतुष्टय डहाळिका, कोंभे जतो. याप्रमाणे मूळ बळकट झाल्यावर विकल्प रसाने पोसलेल्या चित्त चतुष्टयाच्या. आता हे चित्त चतुष्टय म्हणजे काय? आपण एक टेक्निकल वर्ड आहे. हे म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या 4 गोष्टींना म्हणतात चित्त चतुष्टय. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्याच्या कोवळ्या डहाळ्या फुटतात. मग पुढे काय होतं? मग आकाश, वायू, द्योतक, आप, पृथ्वी हे 5 फोंक महाभूतांचे सरोख सरळे होती. तैसी श्रोत्र आदी तन्मात्रे, तिये अंगवसा गर्भपत्रे, लुळलुळीते विचित्रे उमळती गा. अगं बघा खूप छान शब्द आहे, लुळलुळीते. मग अशी काय शब्द होता? वाल्हे दुल्हे. त्याच्यामुळे युनिक अशा शब्दांचा उपयोग केलेला आहे माऊलींनी इथे. मग त्यांनी म्हटलंय की मग आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी असे पंचमहाभूतांचे जोराचे सरळ फोंक फुटतात. मग त्या फोंकांना श्रोत्र आदी ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय अशी विचित्र कोवळी पालवी फुटते. मग कानाच्या ठिकाणी शब्दरूप अंकुराची वाढ होऊन श्रवणाची आकांक्षा उत्पन्न होते. माऊलींनी किती डिटेलमध्ये सांगितलंय बघा. आपला अजून पहिला श्लोक सुरू आहे आणि या श्लोकावरती अजून कमीत कमी 50 ते 100 ओव्या आहेत. नाही, सध्या आपण 101 वर आहोत. 143 पर्यंत त्यांचे 43 ओव्या अजून आहेत आपल्याकडे. मग आता पुढच्या ओव्या 101 पासून 113 पर्यंत कोण म्हणतील? मी म्हणू? हा. अंगत्वच्चेचे वेलपल्लव, स्पर्शांपुरी घेती धाव, तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे. पाठी रूपपत्र पालोवेली, चक्षु लांब ते कांडे घाली, ते वेळी व्यामोहता भली पहाळी जाय. आणि रसाचे अंग वसे, वाढता वेगे बहुवसे, जिभे आरतीची असोसे, निघती बेचे. कैसेची
कौंभेलिनी गंधे घ्राणाची डिरी थांबू बांधे तेथ तळुघे स्वानंदे प्रलोभाचा एवं महद्दहम बुद्धी मने महाभूत समृद्धी इया संसाराचिया अवधी शासन जे किंबहुना इही आठे आंगी हा अधिक फाटे परी शिंपीचिये वढे उमटे रूपे जेवी का समुद्रा चेनी पैसारे वरी तरंगता आसारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ आता याचा हाची विस्तारू हाची या पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू येका किया परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महदाधी आरवसे अधुशाखा आणि अश्वत्थू ऐसे ययाते म्हणती जे जाणते तेही परीस होत येथे सांगी जैल तरी श्वमणीचे उखा तोवरी एक सारिखा नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा जैसा न लोटता क्षणू मेघू होय नाना वर्णू का विजून असे संपूर्ण निमेष भरी ना कांपतया पद्मदळा वरी लिया बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे. चला, उत्तम. तर आता आपण त्या चतुष्टयीमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार सांगितलं होतं मौलींनी. आता याचा आपण पुढे एक्सपॅन्शन बघणार आहोत. तर अंग त्वचेचे वेल पल्लव. आता मगाशी काय होतं? श्रवण होतं, त्याच्या आधीची ओवी ऐकण्याबद्दल होतं. आता त्वचा बघतोय आपण. अंग त्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती स्पर्श अंकुरी घेती धाव. की कोणी स्पर्श केला तो झाला अंकुर, अजून आवडतं, अजून स्पर्श पाहिजे, म्हणून स्पर्शांकुरी घेतली धाव. तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे. की मग त्वगेंद्रिय रूप वेल व आपला विषय जो स्पर्शांकुर तिकडे त्वचा धाव घेतात. त्यामुळे अनेक नवे नवे विकार उत्पन्न होतात. आता या विकारांची आपल्याकडे वेगळी नावं सुद्धा आहेत. की कोणाला स्वतःचं नाक आवडत नाही, मग ते काय करतात? ते जातात डॉक्टरकडे. मग डॉक्टर त्यांचं नाक थोडं सरळ करून देतात अजून. मग त्यांना अरे वा, अजून छान वाटलं मला. हे कसं काय झालं? त्वचेचाच भाग झाला ना हा पूर्ण. मग ज्या ज्या गोष्टी आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा स्किनसाठी करतो ते झालं पूर्ण त्वचांकुराचे हे सगळे विकार. पाठी रूपपत्र पेलोवेली चक्षु लांब ते कांडे घाली ते वेळी व्यामोहता भली पहाळी जाय. आता बघण्याकडे. नंतर रूप विषय पालवीपर्यंत चक्षु आपली धाव पोचवितो. त्यामुळे व्यामोह फार वाढतो. व्यामोह म्हणजे बघितल्याबरोबर मोहात पडणे म्हणजे व्यामोह. आता व्यामोह आपल्याला कुठे अनुभवायला येतो? मॉलमध्ये अनुभवायला येतो. आपण जेव्हा घरी असतो तेव्हा आपल्या मनामध्ये काहीही इच्छा नसते, पण आपण म्हणतो की चला शनिवार आहे, मॉलमध्ये जरा फिरून येऊया. मग आपण जातो मॉलमध्ये. तिथे गेल्यावरती दिसतं की एका मॅनिकेनने फार छान हिरव्या रंगाचं जॅकेट घातलं असतं आणि ते जॅकेट आपल्याला दुरूनच बोलवतं. ते बघितल्याबरोबर डोळे म्हणतात व्यामोह व्यामोह व्यामोह, हे तो चाहिए, हे तर घ्यायलाच पाहिजे आता, फार छान दिसणार आहे माझ्यावरती. म्हणून चक्षु लांब ते कांडे घाली ते वेळी व्यामोहता भली पहाळी जाय. हे ते डोळ्यांना बरोबर सगळं काही बोलवतात. मग आता पुढे रस आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहुवसे जिव्हे आरतीची असोसे निघती बेंचे. नंतर रसरूप विषयाची डहाळी वाढली असताना जिभेला लोलुपतेची अनेक पाने फुटतात. मला हे खायला पाहिजे, मला हे खायला नको, मला माझ्या आता ही वेळच झाली आहे. मग हे सगळे जिभेची लोलुपता. मी हे म्हणत नाही की हे सगळं चुकीचं आहे. मी काय म्हणतोय, हा सगळा मायेचा खेळ आहे आणि तो खरा नाही हे सुद्धा आपल्याला भगवंतांनी सांगितलंय. खरा का नाही? की तुम्हाला भलेही चहा कितीही आवडत असेल, तुम्ही एकदा घोट घेतला तो तुम्हाला एका क्षणासाठी छान वाटून देणार, मग तो पोटात जाणार, मग संपला चहाचा आनंद, त्या घोटापुरताच आहे. म्हणून भगवंत म्हणतात की जो मी आनंद देणार आहे तो संपणारा नाही किंवा क्षणभंगूर नाही. म्हणून माऊली जे हे सगळं एक्सप्लेन करून सांगतायत ते त्यासाठीच आहे की या सगळ्या छान असलेल्या वृक्षाच्या मागे
मुळामध्ये काय आहे, तर मुळामध्ये आहे अज्ञान, आणि अज्ञानामुळे सगळं काही सुरू होत आहे. म्हणजे हे जसं काही एक अम, एक ट्रिकी क्वेश्चन असतो. लहान मुलांचे गेम खेळताना असं खूप वेळेला विचारतात, मी पण विचारतो, की एक बॅग होती, त्याला असं लॉक पण होतं. थोड्या वेळाने एक मुलगा आला, मग त्याने त्या बॅग मधनं एक शर्ट घेतला. मग तो शर्ट एका दुसऱ्या मुलाने चोरला. चोरणारा मुलगा मग खाली पडला. मग त्या खाली पडलेल्याच्या हातामध्ये जो शर्ट होता त्याला डाग पडला. मग तो डाग पडायच्या वेळी मग ते वॉशिंग मशीन पर्यंत घेऊन गेले. त्यांनी तो शर्ट धुतला आणि मग तो शर्ट आता क्लीन झाला. या पूर्ण स्टोरीमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्ही मला सांगा. चोरणारा वेगळा आहे आणि स्वच्छ करणारा वेगळा असं. बरं, हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. अजून कुठला काही प्रॉब्लेम? सचिनजी काय म्हणताय? बॅग लॉक्ड होती, त्यांनी सोडला कसा? बॅग लॉक होती ना, बरोबर. हा, अगदी बॅग बरोबर, लॉक्ड होती. अगदी बरोबर पकडलं तुम्ही. ती बॅग लॉक होती, मग त्यातनं मुलाने शर्ट बाहेर काढला तरी कसा. म्हणून त्या ठिकाणी आहे अज्ञान, आणि त्याच्यातनं निघालेला पूर्ण एवढा मोठा वृक्ष. आपल्याला सगळा तो वृक्ष बघायचा आहे, बघायचा आहे, बघायचा आहे. मग भगवंत काय म्हणतील, अरे हे सगळं तू बघितलं पण ते सगळं खोटं आहे, कारण ते लॉक आहे वरती बॅग. सगळे अज्ञान आहे, मायाच आहे खरीच. आणि खरं कोण आहे, तो मी आहे. त्याच्यामुळे भलेही आपल्याला हे खूप छान वाचन करायला मिळतंय, खूप छान डिस्क्रिप्शन पण आहे, परंतु आपल्याला बिगर पिक्चर माहिती पाहिजे की हे सगळं खोटं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. एवम नाही, आता 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 श्वास घ्यायचा किंवा वास घ्यायचा आहे. तैसेची कोंभलेनी गंधे, घ्राणाची डिरी थावू बांधे, तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा. एवम महद अहम बुद्धी, हा शब्द थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. इथे महद, अहम आणि बुद्धी 3 शब्द एकत्र आहेत 105 क्रमांकाच्या ओवीमध्ये. म्हणून महद अहम बुद्धी मने महाभूत समृद्धी, इय संसाराची अवधी शासन जे. याचप्रमाणे गंधरूप कोंभाकडे नाकरूपी शेंडा जोराने धाव घेतो व तिथे प्रलोभित होऊन आनंदाने वास करतो. ज्याप्रमाणे महत तत्वापासून उत्पन्न झालेली मन, बुद्धी, अहंकार आणि पंचमहाभूत मिळूनच सर्व संसार बनतो, त्याचप्रमाणे किंबहुना या आठांचा हा संसार अंगाने कितीही विस्तारला तरी शिंपीवर भासणारे रूप जसं शिंपी एवढंच असतं, किंवा समुद्रावरील लाटांचा विस्तार समुद्राच्या बाहेर नसतो, त्याप्रमाणे या अज्ञानमूलक संसार वृक्षाच्या आकाराने ब्रह्मच नटलेलं असतं. म्हणून आपल्याला इथे बघायचं आहे हे खोटं आहे, पण का खोटं आहे, त्याचं स्वरूप, त्याचं खरं स्वरूप ते नाहीये जे ते दाखवत आहे. त्याचं खरं स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजेच आपलं अजून एक खूप आधीचं उदाहरण परत आणावं म्हटलं तर, एखाद्या व्यक्तीने खूप छान कला शिकली की त्या कलेमध्ये त्याला बर्फानी वाटेल ते बनवता येतं. मग त्यांनी काय केलं, त्यांनी बर्फाचा टेबल बनवला, त्याच्यावरती बर्फाची प्लेट ठेवली, त्याच्यावरती बर्फाची वाटी ठेवली आणि त्याच्या आतमध्ये बर्फ वाढला. म्हणजेच काय झालं, रूपक सगळ्यांचं वेगवेगळं आहे, पण आहे मात्र तो सगळा बर्फच. म्हणून बर्फच या सगळ्या ठिकाणी नटलेला आहे, तसंच ब्रह्मच या सगळ्या जगरूपाने नटलेलं आहे, हे आपल्याला इथे माऊली सांगतायत. का समुद्राचे पैसारे वरी तरंगता आसारे, तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. हा त्याचा अर्थ. 107 क्रमांकाची ओवी. आता याचा हाची विस्तारू याची पया पैसारू यया पैसारू जैसा, आपण प्रे स्वप्नी परिवारू एकाकिया. एखादा व्यक्ती हॉटेलमध्ये झोपलाय, गाढ झोपलाय, पण आपल्या फॅमिलीला मिस करतोय. मग आपल्या मनामध्येच तो एक एक कॅरेक्टर बनवेल, मग दुसरं कॅरेक्टर बनवेल, मग तिसरं कॅरेक्टर बनवेल. तो आपल्या मनामध्ये एकच व्यक्ती सगळे कॅरेक्टर्स बनतो. तसंच ब्रह्म हे एकच, फक्त ब्रह्म सगळ्या रूपांनी सजलेलं असतं.
परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे या महद आदी आरवसे अधो शाखा आणि अश्वत्थू ऐसे यया ते म्हणती जे जाणते तेही परीस हो येथे सांगी जैल. आता याचा अश्वत्थ याचं एक्सपेन्शन पण केलंय मौलींनी, खूप छान. जसा स्वप्नातील पुरुषाचा परिवार हा तो एकटाच बनलेला असतो, तसा संसार वृक्ष विस्तार हा त्या एकाचाच पसारा आहे, म्हणजे ब्रह्माचा पसारा आहे. परंतु हे असो, ज्याला महद आदी अधशाखा आहेत, असा हा चमत्कारिक वृक्ष आहे. आता भगवंतांनी कुठलंही वृक्ष म्हणू शकलं असते, पण त्यांनी काय म्हटलं, अश्वत्थ वृक्ष. मग त्याचा अश्वत्थ का म्हटलं ते पण सांगतायत 110 क्रमांकाच्या ओळीमध्ये. आणि अश्वत्थू ऐसे ययाते म्हणती जे जाणते तेही परीस हो येथे सांगी जैल. परीस म्हणजे ऐका, सांगतो हे काय आहे. तरी श्वा म्हणजे उखा तोवरी एका सारिखा नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा जैसा न लोटता क्षणू मेघू होय नाना वर्णू का विजू नसे संपूर्ण निमेष भरी ना कापतया पद्मदळा वरील या बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणसाचे. हा तर अश्वत्थ रूप कसं आहे, याला अश्वत्थ असे विद्वान का म्हणतात तेही तुला सांगतो. तर बघा, याला अश्वत्थ फक्त विद्वान असंच नाही, भगवंत पण म्हणतात आणि विद्वानही म्हणतात. श्वा म्हणजे उद्या असे म्हणेपर्यंतही हा प्रपंच वृक्ष एक रूपाने राहील असे सांगता येत नाही. श्वा म्हणजे उद्या आणि अश्वा म्हणजे जो उद्यापर्यंत आणि थ म्हणजे जिवंत राहणे किंवा तसाच राहणे, म्हणून अश्वत्थ म्हणजे जो उद्यापर्यंत तसाच राहणार नाही. एक क्षणही न लोटता मेघ तसा अनेक रंगांचा होतो, किंवा वीज ही एक निमिषभरही पूर्ण नसते. निमिष म्हणजे आपल्या पापण्या आपण हेलकावायला जितका वेळ लागतो पापण्या बंद करून उघडायला, त्याला म्हणतात निमिष. म्हणून निमिष मात्र ही ती वीज तिथे नसते, अशी येते आणि परत जाते, इतक्या कडाडून येते ती. किंवा हालणाऱ्या कमलपत्रावर पाणी क्षणभरही स्थिर नसते, अथवा व्याकुळ माणसाचे चित्त जसं चंचल असतं तसंच हा संसाररूपी वृक्ष चंचल आहे. आता पुढच्या ओव्या 114 पासून 125 पर्यंत कोण म्हणेल? हा, मी म्हणू. हा, म्हणा. तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती म्हणवनी यया ते म्हणती अश्वत्थू हा आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परी तो अभिप्राय नो हे श्रीहरीचा एरवी एकच पिंपळू मिनिट, म्हणता. ही ओवी सगळ्यात महत्वाची आहे, 15व्या क्रमांकाची. हो, हो. खूप साऱ्या पुस्तकांमध्ये ग्रंथांमध्ये चुकीचा अर्थ आहे, हा पिंपळ वृक्ष नाही. बरं, प्लीज कंटिन्यू. एरवी पिंपळू म्हणता विखी मिया गती देखिली असे निकी परी ते असो काय लौकिकी हेतू काज म्हणून हा प्रस्तुतू अलौकिकू परी ऐसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोली जे हा आणि कुही एकूथोर यया अव्ययत्वाचा डगरू आज आधी परी तो भीतरू ऐसा आहे जैसा मेघांचे नि तोडले सिंधू एके आंगे काढे आणि नदी एरीकडे भरतीचा सती तेथ हटे नाचडे ऐसा परी पूर्णची आवडे परी ते फुली नव जवन नुघडे मेघा नदीची ऐसे या रुखाचे थोडे जाणू तके होते वहिलेपणे म्हणून आता ते लोकू म्हणे अव्यवहा एरवी दानशिळू पुरुषू वेचक पडेची संचकू तैसा व्ययची हा रुखू अव्यय गमे जाताय वेगे बहु असे न वचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जिया परी
तैसे काळा तिक्रमे जे वाळे ते भूत शाखा जेत गळे तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक परी एकी केधवा गेली शाखा कोडी केधवा झाली हे नेणवे जेवी उमलली आषाढ अभ्रे. आषाढ अभ्रे. उत्तम. आता या ज्या ओव्या आहेत 14 पासून ते 25 पर्यंत, इथे या अश्वत्थ वृक्षाच्या मागचं कारण, त्याला हे असं का म्हणतात हे एक्सप्लेन केलंय. तैसीची ययाची स्थिती नासत जाया क्षण क्षणाप्रती. आता इथे नासतचा अर्थ आहे डिस्ट्रॉय नाही, पण चेंज. क्षणाक्षणाला तो चेंज होत राहतो. म्हणून यया ते म्हणती अश्वत्थू हा. अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परी तो अभिप्राय नव्हे नो हे श्रीहरीचा. की त्याला पिंपळ वृक्ष नाही म्हणायचंय. जो वृक्ष क्षणाक्षणाला चेंज होतो तो वृक्ष म्हणून अश्वत्थ असं म्हणायचंय. एरवी पिंपळू म्हणता विखी मिया गती देखिले असे निकी परी ते असो काय लौकिकी हेतू काज. एरवी लौकिकामध्ये या वृक्षाला पिंपळ म्हणतात ते खरे, पण तसे असलं तरी तिथे लौकिक दृष्टी घेऊन काय करायचं आहे. आपण तर परलौकाबद्दल बोलतोय ना, आपण परमार्थ बघतोय. तर परमार्थाची डिस्कशन करताना लौकिक किंवा या फिजिकल जगामधले उदाहरणं लिटरल यायच्या नसतात. म्हणूनच काय तर म्हणून हा प्रस्तुतू अलौकिकू परियेसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोली जेहा. तेव्हा हा प्रस्तुत ग्रंथ लौकिक स्वरूपाचा नसल्यामुळे अश्वत्थ शब्दाचा अर्थ क्षणभरही न टिकणारा असा करणेच आहे. आणि काही येकू थोरू या अव्ययत्वाचा डगरू, डगरू म्हणजे आरोप, याच्यावरती अव्ययत्वाचा आरोप केला जातो की हा जो वृक्ष आहे हा कसा आहे, हा अव्यय आहे, हा कमी होत नाही, हा घटत नाही, असा याच्यावरती आरोप केला जातो. आणि काही येकू थोरू या अव्ययत्वाचा डगरू आथी परी तो भीतरू ऐसा आहे. की आणखीही या वृक्षाची अव्यय अशी मोठी प्रसिद्धी आहे, पण आतून किंवा बारकाईने पाहता तो अशा स्वरूपाचा आहे की तो नेहमी बदलत राहतो. म्हणून तुम्ही जेव्हा श्लोक पण बघाल, म्हणून हा श्लोक थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. इथे माऊली बोलतायत या प्राहुरव्ययम बद्दल, की ज्याला अव्यय प्राहू याला अव्यय म्हणतात. आरोप केला जातो त्यावरती की विराट कोहलीला लोक फॉरेनर म्हणतात, कारण तो तसा दिसतो अतिशय जास्त गोरा माणूस, पण तो फॉरेनर आहे का. म्हणून विराट कोहली फॉरेनर प्राहुम असं म्हणता येईल, हा शब्द आपल्याला जर करायचा असेल तर. तसंच प्राहुरव्ययम, त्याला अव्ययपणाचा त्याच्यावरती आरोप केला जातो या वृक्षावरती. तो तसा अजिबात नाही. तो कारण त्याचं नावच बघा ना, अव्यय म्हणजे जो चेंज होत नाही तो. त्याचं नाव काय आहे, अश्वत्थ. जो साखा चेंज होत असतो तो उलट. जैसा मेघांचेनी तोंडे सिंधू एके अंगे काढे परी नदी येरीकडे भरतीच असती तेथ वोहटे ना चढे ऐसा परिपूर्णची आवडे परी ते फुली जव न उघडे मेघा नदींची. ही समुद्राचं पाणी ढगांच्या रूपाने एका अंगाने आकर्षित केलं जातं. पाहता तो अशा स्वरूप जातं व दुसऱ्या बाजूने नदी वाटेने परत भरत असतं. समुद्र हा वाढतही नाही कमीही होत नाही असा परिपूर्ण दिसतो, परंतु मेघांचा आणि नदीचा त्याच्याशी संयोग बिघडला नाही तोपर्यंतच. की हे जे आपल्या नेचरचं हे जे पूर्ण सर्कल आहे, या सर्कल मधलं एक गोष्ट जरी काढली तरी समुद्र जसा आहे तसा राहणार नाही. समुद्र जसा आहे तसा का राहतो, कारण त्याची वाफ बनते, त्याला ढगामध्ये जाते, ढग त्याला घेऊन नदीमध्ये जातात,
नदी येऊन परत समुद्राला मिळते. म्हणून ते गोल 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 सुरू असतं. म्हणून माऊली म्हणतात जोपर्यंत नदी आणि ढग आहेत तोपर्यंतच तो समुद्र जसा आहे तसा दिसतो. ऐसे या रुखाचे होणे जाणे न तरके होते नि वहिलेपणे म्हणून येया ते लोकू म्हणे अव्ययुहा. एरवी दानशील पुरुषू वेचकपणेची संचकू तैसा व्ययेची हा रुखू अव्ययो गमे. तसे या वृक्षाचे होणे जाणे न समजण्या इतके त्वरित घडते म्हणून लोक त्याला अव्यय म्हणजे अविनाशी म्हणतात. आता याचं मला अजून एक आठवण येते ती म्हणजे आपल्या टीव्हीची. तुम्ही कधी टीव्हीचा फोटो काढायचा प्रयत्न केलाय का हो? करून बघा. खूप वेळेला टीव्ही मधलं चित्र पिक्चर मध्ये कॅप्चर करता येत नाही कारण ते पिक्चर सारखं ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ असं होत असतं. इतकं फास्ट होत असतं आपल्याला वाटतं की चित्र बदलत नाहीये पण ते बदलत आहे. आणि इथे माऊलींनी एक्झॅक्टली तेच म्हटलंय की या वृक्षाचं होणं आणि न होणं न समजण्या इतकं त्वरित घडतं, इतकं पटापट घडतंय. किंवा एक अजून सोपं उदाहरण घ्यायचं झालं ते आपण लहानपणी बघितलं असेल की ते लहान मुलं एखादा दिवा काहीतरी लावतात किंवा फुलझडी आणि मग त्या फुलझडीला गोल 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 करतात. आपल्या डोळ्यांना असं वाटतं ते फुल सर्कल आहे कारण ते असं काय आहे तो डोळ्यांचा खेळ आहे फक्त. एरवी जसा दानशूर पुरुष दान धर्मामध्ये खर्च करतो असं दिसलं तरीही तो खर्च करीत नसून खर्चाच्या रूपाने द्रव्य संचय करतो. तसा हा संसार वृक्ष नाश पावत असतानाही अविनाशी असा भासतो. हे उदाहरण तर अजून कॉम्प्लिकेटेड आहे की एखादा दानशूर पुरुष आहे, ठीक आहे, त्याला आपण दानशूर कधी म्हणू जर आपल्याला कळलं की तो गेल्या 6 महिन्यामध्ये 10 ते 15 वेळा जाऊन त्यांनी लाखो रुपये दान केलेले आहेत. जोपर्यंत तो दान करतो आहे तोपर्यंत त्याला त्याचं नाव मिळालेलं आहे दानशूर, हो ना. म्हणून तात्विक दृष्ट्या किंवा फिजिकली बघितलं तो जातो आहे दान करायला, तो देतो आहे पण ते देणं सुद्धा घेणंच झालं, हो ना. कळलं सगळ्यांना? ते देणं सुद्धा घेणंच झालं की तो सगळ्यांना देऊन स्वतःचं नाव मेंटेन करतोय. दानशूर अजूनही आहे बरं का, दिले आता पैसे. तसाच हा वृक्ष अविनाशी वाटतो पण आहे विनाशी. आता ही कॉम्प्लिकेटेड किंवा डीपर ओवी परत एकदा वाचू कारण एवढं कॉम्प्लिकेटेड वाचायला आपल्याला कधीही कुठे मिळत नाही, ना कुठल्या नॉव्हेलमध्ये ना कुठल्याही ग्रंथामध्ये. ही जी डेप्थ आणि कॉम्प्लिकेशन्स, याला कॉम्प्लिकेशन नाही म्हणावं, याला काय म्हणावं, प्रगल्भता हा शब्द चांगला. ही प्रगल्भ ओवी आहे, याच्यामध्ये खूप काही दडलेलं आहे. 22व्या ओवीमध्ये एरवी दानशीळू पुरुषू वेचकपणेची संचकू. संचन करणं म्हणजे गोळा करणं, वेचकपणा याचा संचन तो करतो हा दानशूर पुरुष. तैसा व्ययेची हा रुखू अव्ययो गमे. जाता वेगे बहुवसे न वचे का भूमी उतले असे रथाचे चक्र दिसे जिया परी. तैसे काळातिक्रमे जे वाळे ते भूत शाखा जेथ गळे तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक परी येकी केधवा गेली शाखा कोडी केथवा झाली हे नेणवे जेवी उमलली आषाढ अभ्रे. अतिशय वेगाने जाणारे चक्र रथ जसे भूमीला स्पर्श करीत आहे असे वाटत सुद्धा नाही, असं वाटत ते त्याच्यावरनं जाते. प्रमाणे कालमर्यादेनंतर जी जीवशाखा जीर्ण होऊन गळते तिथेच आणखी कोट्यावधी अंकुर उत्पन्न होतात. किती खरं बोललंय बघा की तुम्ही जर जगामधल्या सगळ्या हॉस्पिटलचा डेटा एकत्र केला तर तुम्ही प्रत्येक मिनिटाला बघा. आता किती झालेत, 9:56 झाले. 9:57 होईपर्यंत लाखो लोक मरतील त्या क्षणामध्ये आणि त्याच क्षणामध्ये लाखो मुलं
जन्म पण घेतील. म्हणजेच काय, या वृक्षाच्या कितीतरी डहाळ्या पडतायत आणि उगवतायत एकाच वेळी, म्हणून तो अश्वत्थ आहे ना सुंदर. लाखो लोक मरतायत, लाखो बाळ जिवंत पण होत आहेत. म्हणून तैसे काळातिक्रमे जे वाळे, ते भूत शाखा जेथ गळे. आता काळातिक्रमे जे वाळे म्हणजे काय, की खूप सारा वेळ गेल्यामुळे, आयुष्य संपल्यामुळे त्या व्यक्तींचं जे जीवन आहे ते संपतं. ते भूत शाखा जेथ गळे. आता हे गळणं पण महत्वाचं आहे. एखादं झाड आपण तोडू पण शकतो ते तरुण असताना, किंवा तुम्ही त्याला पाणी दिलं नाही ऑटोमॅटिक ते गळून सुद्धा पडतं. पण ते गळून पडणं काय आहे, नॅचरल क्रिया आहे. त्यामध्ये कोणालाही त्याच्यामध्ये श्रेय किंवा ब्लेम त्यामध्ये नाही. ते गळून पडलंय. तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक, परी येकी केधवा गेली, शाखा कोडी केथवा झाली, हे नेणवे जेथी उमलली, आषाढ अभरे अभरे. आषाढ महिन्यातील ढग एकावर एक कसे आणि कुठून येतात हे जसं कळत नाही, तसं एक शाखा गळली तेव्हा कोट्यावधी आणखी आल्या, हे कधी झालं हे सुद्धा कळत नाही. आता पुढे ओवी क्रमांक 26 ते 37 कोण म्हणेल? यामिनीजी म्हणता का? हो. हा म्हणा. महाकल्पाच्या शेवटी उदेलिया उमळती सृष्टी, तैसेची आणि खीचे दांग उठी सासिन्नले. संवार वाते प्रचंडे, पडती प्रळयांतीची सालडे, तव कल्पादीची जुंबाडे, पाल्हेजती. रिगे मन्वंतर मनू पुढे, वंशावरी वंशाचे मांडे, जैशी इक्षुवृद्धी कांडे न कांडे, जिंके जेवी. कलियुगाती कोरडी, चहुयुगाची साले सांडी, तव कृतयुगाची पेली देवघडी, पडे पुढती. वर्तते वर्ष जाये, ते पुढीला मूळ हारी होय, जैसा दिवसू जात की येत आहे, हे चोजवेना. जैशा वारियाचा झुळका, सांधा ठाऊवा नवे देखा, तैसिया उठती पडती शाखा, नेणो किती. एकी देहाची देहाची दिरीप तुटे, तव देहांकुरी बहु फुटे, ऐसे मी भवतरू हा वाटे, अवयव ऐसा. जैसे वाहते पाणी जाय वेगे, तैसेची आणिक मिळे मागे, असंतची असी जे जगे, मानी जे संत. का लाभोनी डोळा उघडे, तव कोडीवरी घडे मोडे, नेण तया करमू आवडे, नित्यू ऐसा. वायसा एके बुबुळे दोहीकडे, डोळा चाळीता अपाडे, दोन्ही आथी ऐसा पडे, भ्रमू जेवी जगा. पै भिंगोरी निधिये पडली, ते गमे भूमीसी जैसी जडली, ऐसा वेगातिशयो भुली, हेतू होय. हे बहु असो झडती, अंधारे गोवंडिता कोलती, ते दिसे जैसी आयती, चक्राकार. चक्राकार. उत्तम. आता पुढच्या अवयव कोण म्हणेल? 38 ते 43 म्हणते मी. म्हणा. हा संसार वृक्ष तैसा, मोड तू मांडतो सहसा, न देखोनी लोको पिसा अव्ययो माने, परिययाचा वेगू देखे, जो हा क्षणिक ऐसा ओळखे, जाणे कोडी वेळा निमिखे होत जात, नाही अज्ञान वाचुनी मूळ, ययाचे असिले पण टवाळ, ऐसे झाडची सिनसाळ देखील जिणे, तया ते ग पंडुसुता, मी सर्वज्ञ होई म्हणे जाणता, पै वाग्ब्रह्म सिद्धांता वंद्यू तोची, योग जाताचे जोडले, तया एकासीची उपेगा गेले, किंबहुना जियाले, ज्ञानही त्याचे नि, हे असो बहु बोलणे, वाणिजय तो कवणे, जो भवरुखू जाणे उखी ऐसा. चला, उत्तम. आपण अगेन आपल्या रोजच्या बोलक्या मराठीमध्ये टवाळक्या हा शब्द कसा वापरतो? काय टवाळक्या करतो नुसतं? आपल्याला टवाळ शब्द बघितले इथे बघायला मिळाला. ययाचे असिले पण टवाळ, ऐसे झाडाची सिनसाळ. चला, उत्तम. आज नवीन नवीन शब्द वाचायला मिळत आहेत. आता महाकल्पाच्या शेवटी, आता एक कल्प, असे अनेक कल्प मिळून महाकल्प. त्या महाकल्पांच्या शेवटी सगळं काही संपणार, परत सगळं सुरू होणार पहिलेपासून.
म्हणून त्या एका आयटरेशनच्या सगळ्यात शेवटी, महाकल्पाच्या शेवटी, उदेलिया उमळती सृष्टी पडला, पूर्ण झाडाचं झाड पडलं तैसेची, आणि आणखीची. ते दांग उठी सासिन्नले, की महाप्रलयाच्या वेळी दृश्य सृष्टी शाखा गळून पडतात व सर्गाच्या आरंभी तसेच अनेक कोंभ फुटतात. संहार वाते प्रचंडे पडती प्रलयांतरीची सालडे म्हणजे साली, तव कल्प आदीची जुंबाडे पाल्हे जाती, त्याचे झुपके परत वाढतात. रिगे मन्वंतर मनू पुढे, वंशावरी वंशांचे मांडे, जैसी इक्षुवृद्धी कांडे न कांडे जिंके जेवी. म्हणजे काय की प्रचंड संहार वाताने, आता वात म्हणजे हवा, की ज्यावेळी प्रलय होणार आहे तेव्हा वारा इतका जोरात वाहतो की त्याच्या रस्त्यामध्ये जे काही येईल ते सगळं तुडवत जातो, म्हणून तो संहार वात आहे. प्रचंड संहार वाताने प्रलयकाली या वृक्षाच्या साली गळून पडतात. तोच कल्पाच्या सुरुवातीला त्याला अनेक झुंबड किंवा शाखा समुदाय उत्पन्न सुद्धा होतात. एक मिनिट, कोणतरी आलाय. बरं, 8 वाजून 5 मिनिटं झालेत. तुम्हाला हवं असेल तर आपण थांबू पण शकतो इथे, किंवा आजपर्यंत या सगळ्या ओव्या बघू शकतो. काय वाटतं सगळ्यांना? करून घे ओव्या. नवीनीजी, अशोकजी, सचिनजी, काय वाटतंय? हो चालेल, करूया. कंटिन्यू केलं तरी. चालेल सर. चालेल हा, होऊन जाईल पर्यंत? ना. ठीक आहे, 10 हो मिनिटात हो, होईल. हो चालेल चालेल. चालेल. चालेल, ओके. बरं, तर आपण आता बघत होतो की विश्वाच्या शेवटी काय होत आहे, की वारा खूप वाहला. त्या वारा वाहिल्यामुळे या झाडाच्या सगळ्या साल निघाल्या, खूप साऱ्या फांद्या पडल्या आणि नवीन झुपकं परत उगवली. मग काय झालं की कलियुगांती कोरडी चहुयुगांची साले सांडी. आता चहुयुगांची साले सांडी, हे 4 युग म्हणजे कुठले युग? तुम्ही सांगा मला कोणीतरी. काय कलियुग? पहिलं युग कुठलं? एक सतयुग आहे ना? नाही, ते दुसरं आहे. नाही, पहिलं त्रेता. त्रेतायुग. त्रेतायुग, सतयुग. त्रेतायुग. हा, सतयुग. मग मग नंतर द्वापर. कृतयुग का? द्वापर युग, द्वापर आणि द्वापर. मग कलियुग. आणि मग कलियुग. कलियुग. बरोबर. कली आहे शेवटी. त्रेता, सत, द्वापर आणि मग कली, असे 4 युग. आणि या 4 युगांच्या 4 साली त्यांनी मिळून हा वृक्ष बनतोय. म्हणून चहुयुगांची साले सांडी, तव कृतयुगाची पेली देवडी पुढे पडे पुढती. बघा, कृतयुग सगळ्यात पहिलं वालं. वर्तते वर्ष जाये, ते पुढीला मुळहारी होये, जैसा दिवसू जात की येत आहे हे चोजवेना, जैसा वारियाचा झुळका सांदा ठाऊ वा नव्हे देखा, तैसा उठती पडती शाखा नेणो किती. एकी देहाची डिरी तुटे, तव देहांकुरी बहुवी फुटे,
ऐसे निभवतरू हा वाटे अव्ययो ऐसा. की मगाशी आपण जे एक्झाम्पल बघितलं, जेव्हा माऊलींनी पण सांगितलं की एखाद्या रथाचं चक्र खूप जोरात फिरत असेल, असं वाटतंय ते चक्र नाहीये, ते काहीतरी गोल गोल फिरतं, काहीतरी वेगळंच आहे. बरोबर, ते जमिनीला कनेक्टेड पण नाहीये. मग तसं या झाडामध्ये तसं काय होतंय? फांद्या पडतायत, फांद्या येत आहेत, फांद्या पडतायत, फांद्या येत आहेत. असं 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 केल्यामुळे ते झाड असं वाटतंय की कॉन्स्टंट आहे, पण तुम्हाला कळत नाही की करोडो ठिकाणी पडतायत आणि करोडो ठिकाणी नवीन पण तयार होत आहेत. कलियुगाच्या शेवटी चारही युगातील शरीरे नाश पावतात. तोच नाश पावल्याबरोबर कृतयुगाला परत आरंभ होऊन परत त्याची उत्पत्ती वाढ होते. चालू वर्ष संपतं ते पुढच्या वर्षाला आमंत्रण देऊन जातं. म्हणजे असा कुठलाही वेळ नाही की 2026 संपला, 2027 सुरू झालेला नाहीये अजून. दोघांच्या मध्ये एक असा वेळ आहे की तिथे ना 27 आहे ना 26 आहे, असं कुठेच नाही. हे सगळे वर्ष एकमेकाला कनेक्टेड आहेत. चालू वर्ष संपतं ते पुढच्या वर्षाला आमंत्रण देऊन जातं. जसा दिवसामागे दिवस कसा जातो व कसा येतो हे कळत नाही. तुम्ही बघा ना, आपल्याला दिवसाचं ज्ञान कशामुळे कळतं? सूर्यामुळे कळतं, बरोबर. आपल्या आयुष्यामध्ये जर दिवस किंवा सूर्य नसता तर दिवसाचा कॉन्सेप्टच नसता कधी. मग वेळेला आपण डिवाइड कसं केलं असतं की ही सकाळ आहे, ही दुपार आहे, आता झोपायची वेळ आहे, आता संध्याकाळच्या चहाची वेळ आहे, आता डिनरची वेळ आहे. हे सगळं कोणाच्या भरोश्यावर सुरू आहे? सूर्याच्या भरोश्यावर सुरू आहे. जशा एकामागून एक येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकांच्या संधी लक्षात येत नाही, पण तशाच किती शाखा गळल्या आणि किती उत्पन्न झाल्या याचाही थांग लागत नाही. एक देह गळून पडावा तो दुसरे अनंत जात उत्पन्न व्हावे, या क्रमामुळे सुद्धा हा भववृक्ष अव्यय म्हणजे नित्य आहे असा वाटतो. किती सुंदर कन्सेप्ट आहे. हे एक्सप्लेनेशन कळेपर्यंत आपल्याला काही कळत नाही की असं का म्हटलंय, असं वाटतो का. लागोनी डोळा नाही, जैसे वाहते पाणी जाय वेगे, तैसे आणिक मिळे मागे, तेथ असंतची असे जे जगे, मानिजे संत. का लागोनी डोळा उघडे, तव कोडीवरी घडे मोडे, नेण तया तरंगू आवडे नित्य वैसा. वायासा एक बुबुळे, दोहींकडे डोळा चाळिता अपाडे, दोन्ही आती ऐसा पडे भ्रमू जेवी जगा. म्हणजे वेगाने वाहणारं पाणी जातं, तोच तिथे मागील पाणी येतं, असे नित्य पालटणारे जग हे स्थिर आहे असं वाटतं. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच. लाटांच्या कोट्यावधी घडामोडी होत असतात, पण हे न समजणाऱ्याला मात्र समुद्राचा तरंग स्थिर आहे असा वाटतो. कावळा आपला एकच डोळा दोन्ही गोलकांच्या ठिकाणी त्वरेने चालवतो, त्यामुळे त्याला दोन डोळे आहेत असा भ्रम होतो. किंवा जमिनीवर टाकलेला भोवरा भूमीवर चिकटून उभा आहे असा भ्रम होण्याचे कारण त्याच्या ठिकाणी असलेला अत्यंत वेग आहे. म्हणजेच हा जो अश्वत्थ वृक्ष आहे हा अव्यय असण्याचं कारण काय आहे? वेग. इतक्या वेगाने तो फटफट फटफट करतोय की असं वाटतंय की हा तर अव्यय आहे. किंवा अंधारात किंवा अंधाऱ्या खोलीत वेगाने फिरवले असता जशी एक वर्तुळाकार रेष आहे असे वाटते. हे उदाहरण मगाशी बघितलं आपण. हा संसार वृक्षू तैसा, मोडतू मांडतू सहसा, न देखोनी लोकू पिसा, अव्ययो मानी. परी ययाचा वेगू देखे. वेगू फार महत्वाचा आहे. या वेगाला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा प्रत्येक ठिकाणी. ययाचा वेगू देखे, जो हा क्षणिक ऐसा ओळखे, जाणे कोडी वेळा निमिखे होत जात. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष सारखा नाश पावतो आहे आणि उत्पन्न होतो आहे, परंतु हे न कळल्यामुळे वेडे लोक तो नित्य आहेत असं मानतात. परंतु जो कोणी याचा वेग जाणून हा क्षणिक आहे व एका निमिषामध्ये कोट्या वेळी वेदा होतो जातो असा ओळखतो व या वृक्षाला
अज्ञाना वाचून दुसरे मूळ काहीही नाही असं जाणतो आणि याचे असले पण हा केवळ भ्रम आहे, हे नाशिवंत आहे असे जो जाणतो. तसं बघितलं तर माऊलींनी अं, या श्लोकाला दिलेली आहे फलश्रुती, की ज्याला या श्लोकाचा अर्थ कळतो त्याला काय फळ मिळतं. तुम्हाला नेहमी फलश्रुती कुठे मिळते आपल्याला बघायला? जेव्हा आपण एखादं स्तोत्र म्हणतो, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात, नाही विष्णू का? सहस्त्रनाम. मग त्या प्रत्येक स्तोत्राची एक फलश्रुती असते. तसं माऊलींनी या श्लोकाची फलश्रुती दिली आहे. ते आता पुढे बघा. म्हणजे 141 पासून पुढे. तया तेगा पंडुसुता, मी म्हणजे भगवंत सर्वज्ञही म्हणे जाणता, पै वाग्ब्रह्म सिद्धांता वंद्यू तोची. अर्जुना मी कृष्ण सर्वज्ञ सुद्धा त्याला जाणता असे म्हणतो आणि श्रुती सिद्धांतालाही तोच वंद्य आहे, की वेद सुद्धा त्याला वंदन करतील, की ज्याला हे खरोखर याचा वेग कळला, याचं स्वरूप कळलं, अशा व्यक्तीला वेद सुद्धा नमस्कार करतील स्वतः. योग जाताचे जोडले तया एकासीची उपेगा केले, किंबहुना जियाले ज्ञानही त्याचेनी. हे सर्व योगांचे फळ त्या एकट्याच्याच पदरात पडले किंवा ज्ञानही त्याच्याच आश्रयाने तगले आहे. असा हा व्यक्ती ग्रेट असतो. असे हे बहु बोलणे वाणिजैल तो कवणे, जो भवरुखू जाणे उखी ऐसा. हे वर्णन पुष्कळ झाले. आता पुरे. जो या भववृक्षाला अनित्य आहे असे जाणतो, त्याचे वर्णन कोण करू शकणार? तर आतापर्यंत आपण काय बघितलं, की हा वृक्ष कसा आहे, त्याच्या वेली काय आहे, त्याची पानं काय आहेत, हे सगळं बघितलं. मग सांगितलं की हा गोल गोल फिरतो आहे. मग म्हटलं याचा वेग जाणणारा व्यक्ती एकदम लय भारी माणूस किंवा व्यक्ती, असं सगळं काही एस्टॅब्लिश केलं या पहिल्या श्लोकामध्ये. अजून तर भरपूर 19 श्लोक बाकी आहेत आणि हा अध्याय सुद्धा खूप स्पेशल या कारणासाठी आहे की या एका अध्यायाला, एकाच नाहीये, मला वाटतं 5 अध्याय आहेत, की ज्या 5 अध्यायांमध्ये भगवंतांनी फलश्रुती सांगितलेली आहे, की की या आता तुम्ही याचाच 19वा श्लोक बघा. सगळ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 19वा श्लोक उघडा. स्टार्टिंगच्या ना 19वा शेवटचा याच श्लोक, अध्यायात. याच अध्यायाचा 19वा श्लोक. अच्छा. ते तर पुढे येणार आहे. काय माहिती बा. सापडलं का? हा. हो. अनादि मध्यांत मनंत तेच ना. नाही. यो माम एव सम्मूढो यो माम जानाति पुरुषोत्तमम अच्छा अच्छा. ससर्वविद् जति माम सर्व भावेन भारत. अच्छा अच्छा. जो बरोबर आहे. मोहरहित पुरुष याप्रमाणे माझ्यासारख्या म्हणजे किंवा भगवंतांना पुरुषोत्तमाला जाणतो, तो हा. सर्वज्ञ सर्व भावाने मला भजतो, म्हणजे त्याला माझी भक्ती Yes. मिळते. आहे. आणि हे आहे याची फलश्रुती या अध्यायाची. तर अशा प्रकारे आपण त्या फलश्रुतीकडे वाटचाल करायची आहे 19व्या श्लोकाकडे. आणि आपला श्लोक क्रमांक 2 हा होईल येत्या गुरुवारी. परवा. गुरुवारी सेशनची वेळ बरं का. आहेत का तुम्ही अवेलेबल सगळे? हो हो. नाही, मी पुढच्या गुरुवारी हो. नाही राहणार, माझं नाही जमणार. अच्छा. नाही सचिनजी? आता आहे सर, आहे. गुरुवार म्हणजे परवा ना. परवा परवा. हो चालेल. कारण हो, परवा चालेल. मला वाटलं पुढच्या आठवड्यात. नाही आत्ता पुढच्या- गुरुवार. हा, हो चालेल चालेल. चालेल. हा. मी याच्यासाठी म्हणतोय की सध्या थोडासा वेळ आहे हाताशी. माझ्या वर्षी ऑफिसचे कमी झाले आहेत कामं, म्हणून म्हटलं आपण मग गुरुवारी पण करूयात सेशन. कारण मोस्ट लाईकली मला पुढच्या आठवड्यामध्ये ट्रॅव्हल करावं लागेल. मंगळवारचा क्लास तर होईल, पण त्याच्या पुढचे 2-3 क्लासेस मिस होऊ शकतात. सो
जेवढा वेळ आहे तेवढा आपण नक्कीच त्याचा उपयोग करूयात. चालेल. ठीक आहे, चालेल. चला हो. कसं आहे ते म्हणूयात. ठीक. हो. आता आता विश्वास विश्वास के देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानवे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे मैत्र जीवांचे दुरितांचे दुरितांचे पीड जाओ विश्वस्वधर्म सूर्ये विश्व पाहो सूर्ये पाहो तुझे जो जे वांछिल वांछिल ते तो लाभो ते लाभो प्राणी प्राणी जात वर्षक सकळ वर्षक सकळ मंडळी मंगळी ईश्वर ईश्वर निष्ठांची निष्ठांची मांदियाळी मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता भेट तू भूता चला चला कल्पतरुंचे आरव चेतना चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे बोलते जे अर्णव अर्णव पीयूषांगिरे पियुषांचे चंद्रमेघे चंद्रमेघे अलांछन अलांछन मार्तंड जे मार्तंड जे तापहीन तापहीन ते सर्वा ते हे सर्वाही सदा सज्जन सोय रे सोय रे होतो किंबहुना किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन पूर्ण होऊन लोकी जो आदिपुरुषी भजिलो आदिपुरुषी अखंडित अखंडित आणि आणि ग्रंथोपजीविये ग्रंथोपजीविये विशेषी विशेषी लौकिकिये लौकिकीये दृष्टा दृष्टा दृष्ट दृष्टविजये विजये हो हो आवेजी आवेजी येथ म्हणे एक श्री म्हणे श्री विश्वेश्वराव विश्वेश्वराव हा हा होईल होईल दान दान बसाओ येणे वरे येणे वरे ज्ञानदेव ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया सुखिया झाला झाला सुखिया सुखिया झाला झाला येणे वरे येणे वरे ज्ञानदेव ज्ञान देवो सुखिया सुखिया झाला झाला पंढरीनाथ महाराज पंढरनाथ की महाराज जय की जय माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर की महाराज जय की जय जगद्गुरु जगद्गुरु संत संत तुकाराम तुकाराम महाराज महाराज जय की जय श्री श्री कृष्ण अर्पणमस्तु छान झाला क्लास. चला धन्यवाद. मग आपण आता परत भेटूयात परवा. हो हो ठीक आहे, चालेल. चला हो ओके, चलो बाय बाय. ओके काळजी चलो घ्या सगळ्यांनी.